आपल्या देशामध्ये कचरा विघटनाचा प्रश्न सातत्याने चर्चिला जातो। या कचऱ्याबरोबरच आता ई कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावू लागली आहे। वापरात नसलेल्या किंवा बाद झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि साहित्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय। माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती झाल्यापासून इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर अमर्यादितरित्या होत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आजचा दिवस जागतिक ई कचरा दिन म्हणून पाळला जातो। त्यानिमित्त ई कचऱ्याच्या समस्येवर प्रकाशझोत टाकणारं बी न्यूजचं विशेष वृत्त। 14 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ई कचरा दिवस म्हणून जगभर पाळला जातो। दैनंदिन जीवनामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याची निर्गत कशी करायची ही समस्या देशापुढील डोकेदुखी बनत चालली आहे। त्यातच आता इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे ई कचऱ्याची भर पडली आहे। माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झाल्यापासून जगभर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर अमर्यादपणे होऊ लागलाय। त्यामुळे तितक्याच मोठ्या प्रमाणात ई कचराही निर्माण होतोय। आयटी कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर ई कचरा तयार होतो। कॉम्प्युटरचे मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, मोबाईलचे खराब झालेले सुटे भाग, बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही ई कचरा या प्रकारात मोडतात। टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल अशा अनेक वस्तूंद्वारे देशात सुमारे 5 लाख टन ई कचरा दरवर्षी तयार होतो। विशेष म्हणजे पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या ई कचऱ्याची सर्वाधिक निर्मिती महाराष्ट्रात होत असल्याचं आढळलंय। दरवर्षी राज्यात सुमारे 50,000 टनाहून अधिक ई कचरा तयार होतो। महाराष्ट्राखालोखाल आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ई कचरा तयार होतो। ई कचरा निर्मितीत सर्वाधिक वाटा असलेल्या शहरांमध्ये राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या 3 शहरांचा समावेश आहे। मुंबई आणि पुणे परिसरातूनच दरवर्षी सुमारे 20,000 टन ई कचरा गोळा होतो, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या अहवालातून देण्यात आली आहे। गंभीर बाब म्हणजे हा कचरा सामान्य कचऱ्यात मिसळून डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहोचतो आणि राज्यातील हजारो टन ई कचरा पारंपरिक भंगारवालेच खरेदी करतात। अशा प्रकारचा कचरा खरेदी करण्यासाठी त्यांना परवानगी नाही आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाही त्यांच्याकडे नाही। ई कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न त्यामुळेच गंभीर वळणावर पोहोचलाय। ई कचऱ्यात असलेल्या पारा, शिसे, कॅडमियम, क्रोमियम, बेरियम आणि ब्लॅक कार्बन अशा धोकादायक पदार्थांमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी अजूनही जागरूकता नाही। ई कचऱ्यापैकी काही कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करता येते, मात्र त्यासाठीची यंत्रणा अनेक राज्यांमध्ये अजून विकसित झालेली नाही। महाराष्ट्राची ही पुनर्प्रक्रियेची क्षमता केवळ 24,000 टन असून अजूनही ई कचरा पुनर्प्रक्रियेबाबत सरकार उदासीन आहे। ई कचऱ्याचं व्यवस्थापन करून तो नष्ट करण्यासाठी 2008 मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही नियम बनवले होते। तसंच 2012 सालापासून ई वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग ऍक्ट लागू झालाय, पण या कायद्याची अंमलबजावणी आज तागायत प्रभावीपणे झालेली नाही। संयुक्त राष्ट्र पर्यावरण संरक्षण संस्थेच्या अहवालानुसार पुढील दशकभरात भारतासारख्या देशात मोबाईल फोन आणि कॉम्प्युटरमुळे तयार होणाऱ्या ई कचऱ्याच्या प्रमाणात सुमारे 500% प्रचंड वाढ होणार आहे। मात्र या कचऱ्याच्या विल्हेवाटीची किंवा पुनर्प्रक्रियेची व्यवस्था तोकडी असल्याने ई कचऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भविष्यातील ई कचऱ्याचा धोका ओळखून जिल्हा स्तरावर ई कचरा विल्हेवाट आणि पुनर्निर्माण केंद्र निर्माण करण्याची गरज आहे, यात शंका नाही। बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह ताज मुलाणी।